हॅलो फ्रेंड्स, आजचा आपला स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये विषय आहे घनाकृती ठोकळे. घनाकृती ठोकळ्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले असतात. त्यापैकी आजचा आपला घटक आहे घनाकृती ठोकळ्याचे जर काप केले तर किती काप तयार होतील किंवा किती लहान लहान ठोकळे तयार होतील, किती काप घ्यावे लागतील किंवा त्या घनाकृती ठोकळ्याच्या सर्व पृष्ठांना रंग दिला तर जे लहान लहान ठोकळे होतात त्यापैकी किती ठोकळ्यांच्या एका पृष्ठावर रंग असेल, दोन पृष्ठावर रंग असेल, तीन पृष्ठावर रंग असेल, अशा पद्धतीचे प्रश्न असतात. तर तो समजून घेणं महत्वाचं आहे. तर त्यावर प्रश्न अशा पद्धतीचे साधारणपणे विचारलेले असतात. म्हणजे प्रत्येक बाजू 6 सेमी असणाऱ्या घनाकृतीचे 1 सेमी बाजू असणाऱ्या छोट्या घनात रूपांतर करण्यासाठी किमान किती काप घ्यावे लागतील आणि एकूण किती लहान ठोकळे तयार होतील. तर अशा पद्धतीचे प्रश्न असतात. किंवा ह्याला जोडूनच पुन्हा एखादा असा प्रश्न असू शकतो की वरील उदाहरणामध्ये ठोकळा कापल्यानंतर पुन्हा तो जोडून आहे तसा रचला व त्याला बाहेरून लाल रंग दिला तर किती ठोकळ्यांना एकाच पृष्ठावर रंग लागलाय किंवा किती ठोकळ्यांच्या 2 पृष्ठांना रंग लागलाय किंवा किती ठोकळ्यांच्या 3 पृष्ठांना रंग लागलाय, असे काही प्रश्न असतात. किंवा असे किती ठोकळे आहेत लहान लहान ज्याच्या कोणत्याही पृष्ठावर रंग नाही. तर ह्या पद्धतीचे जर प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर सर्वात आधी ही संकल्पना काय आहे ठोकळ्यांची ती समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे समजा एखादा आपल्याला घनाकृती ठोकळा जर आपल्याला दिला असेल तर साधारणपणे आपण अंदाजे असा हा ठोकळा काढू शकतो. हा घनाकृती ठोकळा झाला. आता प्रश्न असा आहे की ह्याचे काप करायचे आहेत. मग आता ह्याचे 4 काप करायचे असतील तर अशा पद्धतीनं ह्या बाजूला 3 ठिकाणी तो कापावा लागेल म्हणजे 4 काप होतील. हे बेसिक लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 4 भाग जर करायचे असतील तर 4 वेळा काप घ्यावे लागत नाहीत तर 3 वेळा काप घ्यावे लागतात. त्याच पद्धतीने 6 जर भाग करायचे असतील तर 6 वेळा काप घ्यावा लागणार नाही. त्याच्यापेक्षा 1 न कमी म्हणजे 5 वेळा काप घ्यावे लागतील. तर हे बेसिक आहे. आता हे झालं एका बाजूचं. त्याच पद्धतीनं आडव्या बाजूला सुद्धा अशाच पद्धतीनं आपण काप घेऊ शकतो. तर एकूण किती काप घ्यावे लागतील असा प्रश्न असेल किंवा कोणत्या त्या पृष्ठाच्या किती पृष्ठांना किंवा एकाच पृष्ठावर रंग असणारे लहान लहान ठोकळे किती, 2 पृष्ठांना रंग असणारे लहान लहान ठोकळे किती. तर ह्या पद्धतीचे प्रश्न असतात. तर आता हे समजून घेण्यापेक्षा एक छोटीशी ट्रिक आहे इथं किंवा आपण त्याला सूत्र म्हणूया. ती सूत्र फक्त लक्षात ठेवायची आपण. म्हणजे मग ह्या पद्धतीचे जे प्रश्न आहेत त्यावर किमान 1-2 प्रश्न जर आपल्याला परीक्षेत आले तर सूत्र पाठ असतील तर अगदी 3 ते 4 सूत्र फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यावर आधारित त्या प्रश्नाची उत्तर आपण सहजपणे देऊ शकतो कुठल्याही पद्धतीची आकृती न काढता किंवा कुठल्याही पद्धतीचं कॅल्क्युलेशन न करता. तर त्यामुळे पहिलं जे आपलं सूत्र आहे ते आहे किमान कापांची संख्या. म्हणजे जर त्या पद्धतीनं आपल्याला लहान लहान ठोकळे तयार करायचे असतील तर किती काप घ्यावे लागतील. तर इथं तो ठोकळा त्या ठोक्याची बाजू किती आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. समजा ठोक्याची बाजू आपण n घेतली त्यामुळे सूत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण n वापरणार आहोत. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की त्या ठोकळ्याची बाजू n आहे. मग 5 असेल तर बाजू 5 झाली, 6 असेल तर बाजू 6. तर त्याच्यानुसार ही सगळी सूत्र आपण लक्षात ठेवूया. किमान कापांची संख्या काढायला सूत्र आहे n-1 गुणिले 3. तर ह्या सूत्राचा उपयोग करायचा म्हणजे 6 बाजू असेल तर इथं 6 वजा 1 गुणिले 3 म्हणजे 6 वजा 1 5, 5 गुणिले 3 15. तर ह्या पद्धतीने आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. म्हणजे किमान काप एवढे घ्यावे लागतील. आता ही बाजू बदलली की किमान कापांची संख्या सुद्धा बदलणार आहे. आता दुसरं जे सूत्र आहे ते अशा पद्धतीनं काप घेतल्यानंतर तयार होणारे जे घन आहेत लहान लहान तर त्यांची संख्या किती असा सुद्धा प्रश्न असतो. त्यामुळे तयार होणाऱ्या घनांची संख्या त्याच्यासाठी एक सूत्र आहे. तर ते सूत्र सुद्धा एनच्या फॉर्म मध्येच आहे. ते म्हणजे एनचा घन. म्हणजे बाजू जर 6 असेल तर 6चा घन इतके लहान लहान ठोकळे तयार होतात. कारण हा घन आहे त्यामुळे त्याचा घन आपण करायचा. घनाकृती ठोकळे म्हणजेच घन. त्यामुळे इथं तयार होणाऱ्या लहान लहान घनांची संख्या काढायला ती जी बाजू दिली त्याचा घन करायचा. त्यामुळे ते सूत्र आहे एनचा घन. आता पुढचा प्रश्न, एकाच पृष्ठावर रंग असणाऱ्या ठोकळ्यांची लहान लहान ठोकळ्यांची संख्या किती. एकाच पृष्ठावर रंग असणारे किती ठोकळे असतील असा जर प्रश्न विचारला गेला असेल. म्हणजे समजा आपण 6 बाजू असणाऱ्या घनाचे लहान लहान एक एक घन असणारे लहान लहान तुकडे केले आणि पुन्हा ते आहे तसे ठेवले आणि त्याला रंग दिला तर सगळ्याच त्या लहान लहान पृष्ठांच्या किंवा लहान लहान घनांच्या सगळ्याच बाजूने रंग नसणार. त्यामुळं त्यामधले काही घन लहान लहान घन असे असतील त्याच्या एकाच पृष्ठावर रंग असेल, काहीच्या 2 पृष्ठावर रंग असेल तर ते आपल्याला काढायचं आहे. त्याच्यासाठी सूत्र असं आहे
n-2 कंसाचा वर्ग गुणिले 6. तर ह्या सूत्राचा उपयोग केला म्हणजे n ची किंमत जी काही त्या घनाची बाजू असेल तर ती बाजू म्हणजेच n. तर n च्या ठिकाणी त्या घनाची बाजू त्याची किंमत ठेवायची आणि ह्या सूत्राचा उपयोग जर केला तर आपल्याला त्या घनाच्या एकाच पृष्ठावर रंग असणारे लहान लहान किती ठोकळे असतील त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आता ह्याला जोडूनच 2 पृष्ठांवर रंग असणारे ठोकळे असा सुद्धा प्रश्न आपल्याला कदाचित विचारलेला असू शकतो. तर तिथे सुद्धा एक सूत्र आहे, ते सूत्र म्हणजेच n-2 गुणिले 12 हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याला जोडून आणखी एक आहे, तिथं कदाचित असे सुद्धा पृष्ठ असतील ज्याच्या 3 पृष्ठांवर रंग असेल. तर हे सूत्र लक्षात ठेवण्याची गरज नाही, हे नेहमी लक्षात ठेवायचं की 8च असतं. म्हणजे घनाची बाजू कितीही असू दे 4, 5, 6, 7, हे 8 घन म्हणजेच कोणते तर त्या घनाचे जे कोपरे आहेत तर त्या कोपऱ्यामधलाच एक घन असा असणार आहे ज्याच्या 3 पृष्ठांना रंग असतील. बाकी कुठल्याच लहान लहान ठोकळ्यांच्या 3 पृष्ठावर रंग असणार नाही. त्यामुळं कोपरे ह्याला किती असतात प्रत्येक घनाला तर 8. त्यामुळं इथं हे सूत्र लक्षात ठेवण्याची गरज आहे नाही. एक लक्षात ठेवायचं घनाची बाजू किती असू दे 3 पृष्ठांना रंग असणारे 8च ठोकळे असतात. तर इथं हे सूत्र लक्षात ठेवण्याची गरज नाही. आणि शेवटचा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो आपल्याला की कुठल्याही पृष्ठावर रंग नसणारे किती लहान लहान ठोकळे आहेत. कोणत्याही पृष्ठावर रंग नसणारे ठोकळे ते काढण्यासाठी आणखी एक सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे n-2 कंसाचा घन. तर हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याच्यापैकी हे जे 5वं सूत्र आहे ते काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, ते ऑब्व्हियस आहे. 3 पृष्ठांवर रंग असणारे किती ठोकळे असा प्रश्न असेल तर 8 हेच उत्तर आपलं असणार आहे. त्या घनाची बाजू मग कितीही असू दे. दुसरं सूत्र पण लक्षात ठेवण्याची गरज नाही कारण ते सुद्धा ऑब्व्हियस आहे. एखादा घन त्याचे लहान लहान 1-1 सेंटीमीटर असणारे किंवा 1-1 एकक असणारे लहान लहान घन तयार केले तर लहान एकूण घन किती तयार होतील तर n चा घन. आपल्याला सूत्र फक्त ही उरलेली 1, 2, 3 आणि 4 लक्षात ठेवायचे. म्हणजे किमान कापांची संख्या काढायला n-1 गुणिले 3, एकाच पृष्ठावर रंग असणारे सूत्र एकाच पृष्ठावर रंग असणारे ठोकळे काढायला n-2 कंसाचा वर्ग गुणिले 6, 2 पृष्ठावर रंग असणारे ठोकळे काढायला n-2 गुणिले 12 आणि कोणत्याही पृष्ठावर रंग नसणारे ठोकळे काढायला सूत्र आहे n-2 कंसाचा घन. तर हे एवढी सूत्र जर पाठ केली तर ह्याच्यावर जे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात त्यावर आधारित त्याची उत्तर आपण सहजपणे काढू शकतो कुठल्याही पद्धतीचे कॅल्क्युलेशन न करता. त्यामुळे एवढी सूत्र फक्त आपल्याला ते पाठ करावे लागणार आहे. आता आपण प्रश्नाने सुरुवात करूया. हा पहिला प्रश्न, प्रत्येक बाजू 6 सेमी असणाऱ्या घनाकृतीचे 1 सेमी बाजू असणाऱ्या छोट्या घनात रूपांतर करण्यासाठी किमान किती काप घ्यावे लागतील व किती लहान ठोकळे तयार होतील. 2 इथं आपल्याला प्रश्न दिलेत. त्यापैकी पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा पहिला पर्याय 15 आणि 36. याचा अर्थ किती काप घ्यावे लागतील तर 15 आणि एकूण लहान ठोकळे किती तयार होतील तर 36. तर अशा पद्धतीने हे 4 पर्याय दिलेत. त्यातलं योग्य उत्तर आपल्याला ठरवायचं. सगळ्यात पहिल्यांदा किमान कापांची संख्या, जसं आपण मगाशी सूत्र पाहिलं, किमान किती काप आपल्याला घ्यावे लागतील तर त्याच्यासाठी सूत्र आपल्याकडे किमान कापांची संख्या बरोबर n-1 गुणिले 3. इथं मगाशी सांगितलं तसं n म्हणजेच काय तर घनाची बाजू. इथं घनाची बाजू दिली 6, त्यामुळे n ची किंमत ठेवायची 6 वजा 1 गुणिले 3. मग 6 वजा 1 म्हणजे 5, 5 गुणिले 3 15. आता आपल्याला किमान कापांची संख्या 15 आहे, म्हणजे या 4 पर्यायापैकी पहिली संख्या 15 असणारे 2 पर्याय 1 आणि 2. तर ह्यातलं नेमकं कुठलं ते काढायला पुन्हा आता दुसरा जो प्रश्न आहे त्याचं सुद्धा उत्तर आपल्याला मिळवावं लागेल. म्हणजे एकूण किती लहान ठोकळे तयार होतील त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे सूत्र आहे. एकूण लहान ठोकळ्यांची संख्या काढायला एकूण लहान ठोकळे बरोबर त्याचं सूत्र आहे n चा घन. मग n चा घन म्हणजेच 6 चा घन. 6 चा घन आपल्याला पाठ आहे 216. त्याचा अर्थ आपलं उत्तर झालं 15 आणि 216. म्हणजे 15 किमान काप घ्यावे लागतील आणि एकूण लहान घन तयार होतील 216. तर हा पर्याय आपल्याला दिला पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न तोच आहे. प्रत्येक बाजू 6 सेमी असणाऱ्या घनाकृतीचे 1 सेमी बाजू असणाऱ्या छोट्या घनात रूपांतर करण्यासाठी किती काप घ्यावे लागतील व किती लहान ठोकळे तयार होतील. हा प्रश्न झालेला आहे. आता याच्यावर आधारित हा पुढचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं फक्त आपण उत्तर मिळवू. वरील उदाहरणातील ठोकळा कापल्यानंतर पुन्हा तो जोडून होता तसा रचला व त्याला बाहेरून लाल रंग दिला तर आपला मुख्य प्रश्न हा आहे, किती ठोकळ्यांच्या एकाच पृष्ठावर रंग लागला. तर हा प्रश्न आहे. आता याच्यासाठी सुद्धा आपल्याकडं सूत्र आहे
एकाच पृष्ठावर रंग असणारे ठोकळे आपल्याला काढायचे. मग एकाच पृष्ठावर रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या. तर त्याच्यासाठी सूत्र आहे एकाच पृष्ठावर रंग असणाऱ्या ठोकळ्यांच्या संख्येसाठी n-2 कंसाचा वर्ग गुणिले 6. इथं n म्हणजेच घनाची बाजू जी 6 सेमी दिलेली आहे तिथं ठेवूया. n च्या ठिकाणी 6 वजा 2 कंसाचा वर्ग गुणिले 6. 6 वजा 2 4, 4 चा वर्ग 16, 16 गुणिले 6 म्हणजेच 96 किंवा 96 ठोकळ्यांच्या पृष्ठांच्या एकाच पृष्ठावर रंग लागलेला असेल. तर हा पर्याय आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर 96 ठोकळ्यांच्या एकाच पृष्ठावर रंग लागलेला असेल. तर ह्यावरच आधारित पुढचा प्रश्न, दोन पृष्ठांना रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती? घनाची बाजू 6 सेमीचा आहे, मगाचाच प्रश्न आहे. आता सूत्र फक्त आपल्याला वेगळं वापरायचे. दोन पृष्ठांना रंग असणारे ठोकळे, त्यांची संख्या काढण्यासाठी सूत्र आपल्याकडे आहे n-2 गुणिले 12. मग इथं n ची किंमत 6 वजा 2 गुणिले 12. 6 वजा 2 म्हणजे 4 गुणिले 12, 12 गुणिले 4 म्हणजेच 48. त्यामुळे 48 पृष्ठ अशी असतील किंवा 48 घन असे असतील ज्याच्या दोन पृष्ठांना रंग लागलेला असेल. हा पर्याय जिथे दिला असेल तो पर्याय म्हणजे आपलं उत्तर असणार. तर पुढचा एक प्रश्न पाहूया ज्याच्यामध्ये 3 पृष्ठांना रंग असणारे ठोकळे किती असा प्रश्न विचारलेला असेल. आणि मगाशी सांगितलं तसं इथं आपल्याला कुठल्याही पर्यायाची गरज नाही. नेहमी लक्षात ठेवायचं की एखादा ठोकळा दिला असेल आणि असा प्रश्न असेल की 3 पृष्ठांना रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती, तर त्या ठोकळ्याच्या कडेवर असणारे जे 8 ठोके आहेत त्या 8च ठोक्यांना फक्त तिन्ही पृष्ठांना रंग लागलेला असेल. बाकी इतर मधल्या कुठल्याही ठोकळ्यांच्या 3 पृष्ठांना रंग लागलेला नसेल. एकतर 2 पृष्ठावर लागला असेल किंवा 1 लागला असेल. पण 3 पृष्ठांना रंग असणारे फक्त 8च ठोके असणार आहेत 8 कोपऱ्यांवरचे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 8. मग आता हा पर्याय जिथे दिलेला असेल ते आपलं त्या प्रश्नाचं उत्तर असेल. आता हा एक पुढचा प्रश्न जिथे आपल्याला पुन्हा एकदा सूत्र वापरावं लागेल. कोणत्याही पृष्ठावर रंग नसणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती? ह्यापैकी उत्तर आपल्याला शोधायचं आहे. मग याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे सूत्र आहे. कोणत्याही पृष्ठावर म्हणजे हे ठोकळे जे आहे ते आतमध्येच कुठेतरी असणार आहे. मग याच्यासाठी सूत्र आहे n-2 कंसाचा घन. मग n म्हणजेच घनाची बाजू जी आपल्याला इथे 6 सेमी दिलेली आहे. मग n च्या ठिकाणी लिहूया 6 वजा 2 कंसाचा घन. 6 वजा 2 म्हणजेच 4 चा घन, 4 चा घन 64. तर मग हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर की असे 64 ठोकळे असणार आहेत ज्याच्या कोणत्याही पृष्ठावर रंग नसेल जे आतमध्ये असणार आहे. हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलाय. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4.